स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नरेंद्र मोदींची खुर्ची गायब। केंद्रातील मोदींची सत्ता जाणार। गादीचं प्रतीक असलेलं पान घटमांडणीतून गायब। सुपारी उलटी म्हणजे राजाही पडला उलटा। युद्ध झालं तर महायुद्ध होईल। पृथ्वीला नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीपासून धोका। काय झालं भेंडवळच्या भविष्यवाणी। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीची भाकीत जाहीर करण्यात आलं। यंदाच्या भेंडवळच्या घटमांडणीतून धक्कादायक भाकीत वर्तवण्यात आले। सर्वात मोठं भाकीत यंदा वर्तवण्यात आलं असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला असल्याचं भाकीत यंदा वर्तवण्यात आलंय। राजाच्या गादीचं प्रतीक असलेली पानं या घटमांडणीतून गायब आहे। याशिवाय पृथ्वीलाही नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे धोका निर्माण झाल्याचं सांगण्यात आलंय। भारत पाकिस्तान युद्धाबाबत स्पष्टता करण्यात आली नसली तर युद्ध जर झालं तर महायुद्ध होईल असंही या घटमांडणीतून भाकीत जाहीर करण्यात आलंय। सांगितलं आता काय संकेत देते पुरी सुपारी पान विळा जो आहे तो गायब आहे। ही परिस्थिती आज 50 वर्षापासून गेल्या 50 वर्षापासून आजच राहिली। समजा मी ज्यावेळेस करून आम्ही पाहतो निरीक्षण करतो त्यावेळेस करून आज पहिला प्रसंग आहे पानविळा नाही आहे। राजा हा अंटा पडलेला आहे, राजा तणावात आहे राजकीय परिस्थितीमुळे। तसंच करंजीने एकीकडे करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती आहे ते सुद्धा बिघडलेली नाही, त्यामुळे सुद्धा राजा तणावात येईल। आणि शेजारी जे राष्ट्र आहेत यांचा जो आज आपल्या देशावर तणाव चालू आहे यामुळे सुद्धा राजा तणावात येऊ शकतो। पान गायब आहे, काय संकेत देतं पान? पानाचा संकेत आज पहिलीच परिस्थिती असल्यामुळे त्याच्यावर निश्चित असं भाकीत करता येत नाही, पण एक असा अंदाज आहे की काही ठिकाणी तरी राष्ट्रपती राजवट लागण्याचे संकेत आहे। सरकार जाऊ शकते मोदींचं सांगता असं म्हणता येऊ शकतं? सरकारचं सांगता येत नाही आज निश्चित, कारण गादी राजा आहे पण अंटा पडलेला आहे, गादी नाही आहे। त्यामुळे राजा जर गायब असता तर राजा जाईल असं निश्चित सांगता आलं असतं, पण राजा आहे पण अंटा पडलेला आहे, त्याच्यातून काय निर्माण होईल हे आज तरी सांगता येत नाही। आर्थिक परिस्थिती कशी असेल? आर्थिक परिस्थिती देशाची सारी विस्कटलेली आहे, कारण करंजी नाही आहे। काय अर्थ होतो याच्यामुळे? याचा अर्थ असा आहे की करंजी नसणं, करंजी हा देशाचा खजिना आहे, पैसा आहे, त्यामुळे सरकारजवळ पैसा राहणार नाही। तसंच सरकारजवळच राहणार नाही याचा अर्थ सामान्य जे जनता आहे हे सुद्धा पैशाच्या तणावात राहील। म्हणून प्रत्येकानं आपापलं जे नियोजन आहे
हे नियोजन व्यवस्थितपणे जर केलं तर त्याच्यातून करून जाऊ शकतो. पृथ्वीला काय धोका आहे? पृथ्वीला 2 प्रकारचा धोका असू शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे असू शकते आणि युद्धामुळे असू शकते. सामान्य युद्ध जर झालं तर एवढा फारसा पृथ्वीला धोका नसतो. महायुद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यामुळे मात्र पृथ्वीला धोका असतो. पृथ्वीला धोका असणं म्हणजे लोकसंख्याचा ऱ्हास होणे. महायुद्ध झालं तरच जास्तीत जास्त लोकसंख्येचा ऱ्हास होत असतो. म्हणून जर युद्ध झालंच तर महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल. पावसासंदर्भात जर निकष सांगितले तर अशी आहे परिस्थिती की पहिला महिना जो आहे जून तो सार्वत्रिकच पाऊस होईल असं सांगता येत नाही. कुठे कमी कुठे अधिक असा पाऊस होईल. आणि दुसरा जुलै आहे तो चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल. सार्वत्रिक पाऊस होईल पूर्ण देशात. तिसरा महिना ऑगस्ट आहे तो सुद्धा चांगला आहे. दुसऱ्यापेक्षा थोडा कमी स्वरूपाचा आहे पण चांगला पाऊस आहे. आणि चौथा सप्टेंबर जो आहे तो सप्टेंबर महिन्यात सुद्धा भरपूर पाऊस आहे. त्याच्यानंतर अवकाळी पाऊस आहे हा सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे पिकाची जी परिस्थिती आहे तर लवकर येणारी जी पिकं आहेत उदाहरणार्थ सोयाबीन मांडणीत नसते पण तरी बी त्या सोबतचे उडीद तीळ हे जे पीक आहेत ते समकालीन पीक असल्यामुळे उडदाची नासाडी दाखवते. याचा अर्थ सोयाबीनची सुद्धा काही भागात तिसऱ्या महिन्यात जो थोडा कमी अधिक पाऊस आहे त्या तिसऱ्या महिन्यातील ज्या भागात पाऊस होईल जास्तीचा होईल तिकडे नासाडी होऊ शकते आणि ज्या भागात पाऊस थोडा कमी होईल ते शेतकरी जिंकून जाऊ शकतात. स्टार न्यूज मराठीसाठी विजयकुमार वर्मा, बुलढाणा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.